नमस्कार. स्वागत आहे आपलं अव्यक्त मी या मराठी यूट्यूब चॅनलवर. सादर करत आहोत घाटातील भयानक अनुभव भाग 2. आता केतन आणि अश्विनीचा पुढचा प्रवास सुरू झाला होता. दोघेही घाबरले होते. एव्हाना घाट सोडून 10 ते 15 मिनिटे झाले होते. गाडीत शांतता पसरली होती. गाडीत वाजणारी म्युझिक सिस्टम केव्हाच बंद झाली होती. अश्विनी, काय असेल रे ते? केतन, मला नाही माहीत, पण जे होते ते खूप विचित्र आणि भयानक होते. अश्विनी, आपण चूक केली का या रस्त्याची निवड करून? केतन, जे व्हायचं होतं ते झालं ना. आता तो विषय नको प्लीज. जसं रस्त्यात हॉटेल दिसेल तसं आपण थांबूयात. अश्विनी, हो चालेल. ते दोघे हॉटेलवर चहा घ्यायला आणि फ्रेश होण्यासाठी थांबले. त्या दोघांचं घाटातलं बोलणं सुरू होतं. तेच त्यांचं बोलणं थांबवून एक व्यक्ती बोलला की तुम्ही अमावास्या समाप्तीच्या काळात तिथे होतात. आजपर्यंत कोणीही अमावास्येला त्या ठिकाणहून परत आलेले नाही. तुमचं नशीब चांगलं म्हणण्यापेक्षा तुमच्या डोक्यावर जी विभूती आहे त्या देवतेचा आशीर्वाद समजा तुम्ही वाचलात. त्या दोघांनी त्या व्यक्तीला टाळण्याचा प्रयत्न केला आणि थोडं बाजूला होऊन चहा आणि सिगरेट घेत होते. ते बघून तो व्यक्ती थोडा शांत झाला आणि थोड्या वेळाने पुन्हा जसे ते दोघे निघाले पुढच्या प्रवासासाठी तसा त्यांच्या गाडीजवळ जाऊन बोलला, जाता जाता देवीच्या देवळात नारळ आणि ओटी भरून जा. जी तुम्हाला घाटात दिसली ती बाई आणि मूल, त्यांचा अपघाती मृत्यू झालाय. आणि हो, जिथपर्यंत तुम्ही देवीच्या ओटी भरत नाही तिथपर्यंत ती तुमचा पाठलाग सोडणार नाही. अश्विनी, अरे आपण तर या माणसासमोर काही बोललोही नाही की आपल्याला ती बाई आणि मूल दिसलं म्हणून. मग त्याला कसं कळलं? आता तोही निरुत्तर होता. केतन, अगं लक्ष नको देऊस. त्याने ऐकलं असेल आपलं बोलणं, कळलं? आता आपण लवकरच पोहोचू. आजचा सूर्योदय तर गेलाच, पण उद्याचा नक्की बघू, ओके? अश्विनी, प्रॉमिस? केतन हसत हसत तिला प्रॉमिस करतो. तो अश्विनीला नॉर्मल करण्यासाठी असं बोलत होता, पण केतनच्या मनातही तेच चालू होतं जे अश्विनीच्या मनात चालू होतं. तेवढ्यात केतन म्हणाला, किती वाजले बघ ग. म्हणून अश्विनीने मोबाईल काढले तर दोन्ही मोबाईल अजूनही स्विच ऑफ होते. जसे अश्विनीने मोबाईल सुरू केले तसे त्या दोघांना एकच मेसेज आले होते, पुन्हा मागे फिरा. अश्विनीने त्या नंबरला कॉल केला तर तो नंबर अस्तित्वातच नव्हता. अश्विनी, अरे हा नंबर तर अस्तित्वातच नाही. केतन, अगं हे कारस्थान आधीचं असेल. ते दोघेही मागे लागले होते. आम्हीही येतो तुमच्याबरोबर. अश्विनी, अरे मग घ्यायचं ना, तेवढीच कंपनी झाली असती आपल्याला. केतन, आपल्याला एकांत हवा आहे म्हणून आपण जातोय. मग कबाब में हड्डी कशाला पाहिजे? अश्विनी, तू पण ना. वाईट वाटेल रे त्या दोघांना. केतन, घरी गेलो की त्या दोघांना पार्टी देऊ, ओके? या संभाषणात त्याने परत गाडीतील म्युझिक सिस्टम सुरू केली होती आणि दोघांचे हेच प्रयत्न होते की वातावरण पुन्हा नॉर्मल करायचे. दोघेही लवकर हॉटेलला पोहोचूयात या विचारात ते त्या माणसाने सांगितलेली गोष्ट विसरले होते, देवीच्या देवळात जाऊन ओटी भरून दर्शन घेण्याची. आता ते फायनली मुरुडला पोहोचले होते. दोघांनी सुटकेचा निश्वास टाकला. अश्विनी चेहऱ्यावरची चिंता बाजूला करत, फायनली आपण पोहोचलो. केतन, हो चल, रूम फॉर्मॅलिटी पूर्ण करू आपण. आणि ते दोघे रिसेप्शनकडे वळले. त्यांनी रूम फॉर्मॅलिटी पूर्ण करून रूममध्ये आले. केतन, चल कपडे बदलून खाली जाऊ, नाश्ता करू आणि बीचवर जाऊ. अश्विनी, तू आधी सगळं चेक कर, मग मी फ्रेश व्हायला जाते. केतन, अगं हे हॉटेल 3 स्टार आहे, ओके? तर चिंता नको करूस. गुगलवर याची रेटिंग पण चांगली आहे. आदी आणि त्याची बायको इकडेच येतात. अश्विनी, तू चेक कर ना प्लीज. केतन, ओके.
दोघे फ्रेश होऊन कपडे बदलून खाली जातात. नाश्ता करून बीचकडे वळतात. तसं बीचवर त्यांना एक फोटोग्राफर मिळतो. ते त्याच्याकडून फोटो काढून घेतात आणि तो त्यांना फोटो व्हॉट्सअप करतो. तिकडच्या परिसराची माहिती देतो आणि निघून जातो. ते दुपारी 1 वाजेपर्यंत बीचवर मजा करतात आणि पुढे जंजिरा किल्ला बघायला जातात. संध्याकाळी ते रूमवरच थांबतात. दोघेही दमलेले असतात. रात्रीचं जेवण करून ते दोघे बीचवर शतपावली करत असतात. तेव्हा अश्विनीला पहाटे दिसलेल्या बाईची आकृती दिसते. ती केतनला काहीच न सांगता म्हणते, चल ना आपण हॉटेलमध्ये जाऊ. केतन, थांब ना जरा, फेऱ्या मारू, मस्त रोमॅन्टिक वातावरण आहे. अश्विनी, चल ना प्लीज, मला थंडी वाजते. केतन, ओके, हॉटेलमध्ये फिरूयात, चालेल ना तुला? अश्विनी, हो चालेल. ते दोघेही हॉटेलमध्ये फेऱ्या मारून परत रूममध्ये येतात. अश्विनी बेडवर बसलेली असते आणि त्या फोटोग्राफरने काढलेले फोटो बघत असते. केतन खिडकीतून बाहेर समुद्र बघत असतो. अश्विनीला त्या फोटोंमध्ये तिच्या मागे एक काळी सावली दिसते आणि त्याच वेळेला केतनलाही ती पहाटेची बाई आणि त्या मुलाची आकृती दिसते. तसं केतन हे घाबरतो आणि पडदा लावून अश्विनीजवळ येऊन बसतो. अश्विनी, काय रे, काय झालं? केतन, काही नाही. अश्विनी, मग तुला घाम का फुटला आहे? केतन, नाही ग, असं बोलून अश्विनीला टाळतो आणि दोघे TV बघतात. अश्विनी थोड्या वेळाने उठून बाथरूममध्ये जाते. अश्विनीला बाथरूमच्या खिडकीतून तीच आकृती दिसते. आता अश्विनी ही पुरती घाबरते, कारण हॉटेलची रूम दुसऱ्या मजल्यावर असते. केतन, काय ग, काय झालं? तोंडावर 12 का वाजलेत तुझ्या? अश्विनी, काही नाही. कुठे? मी तर नॉर्मल आहे. दोघेही झोपतात. रात्रीचे 2:30 ते 3च्या दरम्यानची वेळ असेल. त्यांची खिडकी वाजते. आधी दोघेही लक्ष देत नाहीत, कारण तेवढ्या जोरात हवा वाहत असते. पण थोड्या वेळाने खिडकी परत वाजते. आता खिडकी जोरजोरात वाजत होती. दोघांची झोप उडाली. दोघेही टेन्शनमध्ये होते. केतन, मी पडदा उघडून बघतो, कोण आहे, काय आहे ते. अश्विनी, नको, मला ती पहाटेची आकृती दिसली होती, कदाचित तीच असेल. केतन, तू मला बोलली नाहीस? ती तुला कधी दिसली? आणि ती मलाही दिसली होती. अश्विनी, काय? तुला कधी दिसली ती? तिला जेवढ्या वेळा दिसली आणि कुठे दिसली तो क्रम सांगितला. केतन, मलाही आपण बीचवरून हॉटेलमध्ये येत होतो ना, तेव्हा त्या गेटमध्ये दिसली. म्हणून मी तुला बोललो की चल थोडं फिरून पुढच्या गेटने आत जाऊ. अश्विनी, काय म्हणतोस? ते दोघे बोलत असताना ती खिडकी अशीच वाजत होती. आता दोघे बरेच घाबरले होते आणि त्यांच्या अंगातील शक्ती संपल्यासारखी झाली होती. अश्विनीने डोके लढवून रिसेप्शनवर कॉल केला. अश्विनी, मी रूम 2304मधून बोलते. आमची खिडकी कोणीतरी बाहेरून वाजवतंय. रिसेप्शन, काय बोलताय मॅडम तुम्ही? तुमची रूम दुसऱ्या मजल्यावर आहे. कोण कशी वाजवेल? हवेने वाजत असेल. अश्विनी, नाही. रिसेप्शन, मी येऊन बघतो मॅडम. रिसेप्शनवरचा माणूस वर खोलीत येतो तर खिडकी वाजत नसते. असं 3 ते 4 वेळा होतं. चौथ्यांदा तो रिसेप्शन रूममध्ये येऊन बोलत असतो की तेव्हाच खिडकी वाजायला सुरुवात होते आणि त्या रिसेप्शनला देखील घाम फुटतो, कारण बाहेर हवा चालू नसते. तो ती खिडकी उघडायला पुढे सरकतो तसं त्याला रडण्याचा आवाज येतो आणि ती खिडकी अजूनही वाजत असते. तो पडदे बाजूला सरकवतो. खिडकीत त्याला कोणीच दिसत नाही. पण तेवढ्यात त्याची नजर बीचवर जाते. तिकडे एक बाई आणि मुलाची आकृती उभी दिसते आणि ती आकृती त्याला बघून ओरडत रडत असते आणि मुलाची आकृती हात त्या व्यक्तीच्या दिशेने करून त्याला बोलवत असते. तो गडबडीत पडतो आणि मागे सरकतो आणि तो त्यांना जे दिसलं ते सांगतो आणि धावत पळत खाली येतो. केतन आणि अश्विनी दोघेही खाली यायला निघतात. तेवढ्यात त्यांच्या बाथरूमचा दरवाजा आतमधून वाजू लागतो. दोघेही जीव मुठीत घेऊन खाली पळत येतात आणि रिसेप्शनला बसतात.
तेवढ्यात अश्विनीच्या लक्षात येतं की आपण पहाटे उदी लावली होती आणि तेव्हा तिचा पाठलाग सुटला होता. जेवढा वेळ ती उदी आपल्याबरोबर होती तेवढा वेळ ती आपल्याला दिसली नाही आणि तिने त्रासही दिला नाही. अश्विनी, तू गाडीची चावी आणली आहेस का? केतन, नाही, मी वरतीच विसरलो. का? काय झालं? अश्विनीने त्याला पहाटेचा पूर्ण किस्सा आठवून दिला. आता त्याच्यासमोर प्रश्न होता की वरतीच जाणार कोण? विचार करत असताना तो रिसेप्शन त्यांच्याकडे बघून बोलतो, काय झालं साहेब? अश्विनी, अहो गाडीची चावी वरती राहिली आहे, ती आणायची आहे. केतन, प्लीज घेऊन या ना तुम्हाला 500 रुपये देतो. रिसेप्शन, साहेब पैसे नको हो, पण जे बघितलं आहे ना त्यानंतर माझी हिंमत नाही वर जायची. आता केतन आणि अश्विनी दोघेही हिंमत करून वर येतात. दरवाजा उघडायला जातात तर दरवाजा आतून बंद असल्यासारखा वाटतं. प्रयत्न करून दार उघडत नाही. ते पुन्हा खाली उतरण्यासाठी निघतात तर दरवाजा उघडतो आणि दोघे मागे वळून बघतात तर दार उघडलेलं असतं. आता दोघेही परत घाबरतात की आज जाणार कोण. तसं केतन हिंमत एकजूट करून पुढे होतो आणि रूममध्ये जातो. केतन आत जातो आणि दरवाजा बंद होतो. केतन आतमध्ये असतो आणि अश्विनी बाहेर आणि दरवाजा बंद होतो. केतन गाडीची चावी शोधण्यात गुंग असतो. केतन, अश्विनी बसलीस काय? चावी शोध, उठ. केतन मागे वळून बघतो तर ती आकृती बसलेली असते. केतन काही बोलणार त्यात त्याला चावी दिसते. केतन ती चावी उचलून बाहेरच्या दिशेने पळत जातो. दरवाजा उघडून बाहेर जातो तर त्याला अश्विनीचा आवाज बाथरूममधून येतो. आवाज, अरे थांब जरा, मी पण येते. रूमचा दरवाजा उघडा आहे. अश्विनी समोर लॉबीमध्ये उभी आहे आणि अश्विनीचाच आवाज रूममधल्या बाथरूममधून येतोय आणि ती आकृती तशीच बसली आहे. केतनला कळत नाही काय करायचं. तो परत एकदा हिंमत करून अश्विनीला घ्यायला बाथरूमचा दरवाजा उघडायला जातो तर अश्विनी रूमच्या दरवाजातून त्याला बोलवत असते, अरे चल, काय करतोयस? केतन, अश्विनी तू बाहेर कधी आलीस? आणि तो बाहेर येतो. अश्विनी, मी आत आलीच नाही. मी आत येणार तर तू दरवाजा बंद केलास. केतन, मी दरवाजा बंद केला? अश्विनी, हो, तू माझ्याकडे बघून दार बंद केलंस. केतन, नाही, मी जसा दरवाजा उघडला तसा आत गेलो आणि चावी शोधायला सुरुवात केली. मी दरवाजा बंद केलाच नाही. तू जर आत आलीच नाहीस तर बाथरूममध्ये कोण होतं जे मला सांगत होतं की थांब, मी येते, जाऊ नकोस? ते दोघे बोलत बोलत खाली उतरतात. लॉबीमध्ये पोचतात तर बघतात की रिसेप्शन घाबरलेल्या अवस्थेत सोफ्याकडे एकटक बघत असतो. केतन, काय झालं? रिसेप्शन समोर बोट दाखवून बोलतो, ती बघा. ते दोघे धावत गाडीजवळ जातात आणि तीच आकृती त्यांना गाडीजवळ दिसते. केतन गाडी अनलॉक करतो आणि अश्विनी पुढे जाते उदी घ्यायला. तसं त्या आकृतीचं रूप आकराळ विक्राळ होतं आणि जोरजोरात किंचाळ्या मारत ती रडते. तिचा आवाज एवढा कर्णकर्कश असतो की अश्विनीला गाडीजवळ जाणंही मुश्किल होतं. पण तरीही अश्विनी पुढे जाते आणि दरवाजा उघडून उदी घेते आणि वळते तर तसं सगळं शांत असतं. केतन हे शांतपणे सिगरेट पीत उभा असतो. अश्विनी उदीची डबी उघडते आणि स्वतःला उदी लावते. केतनलाही उदी लावते. ते दोघे लॉबीमध्ये येतात तर लॉबीत कुणीच नसतं. ते दोघे लॉबीत थोडी उदी टाकतात आणि वरती जातात. रूम उघडतात तर रूममध्येही सगळं एकदम नॉर्मल असतं. केतन तिच्या हातून उदीची डबी घेतो आणि सगळ्या रूममध्ये पसरवतो आणि दोघांना शांत झोप लागते. सकाळी उठतात तर अश्विनीला त्या माणसाचं बोलणं आठवतं की देवीच्या दर्शनासाठी जा, ओटी भरा. तसं अश्विनी केतनला आठवते. दोघे तयार होतात आणि लॉबीमध्ये उतरतात तर रिसेप्शनवरील माणूस त्या दोघांना गुड मॉर्निंग करतो. तर केतन त्याला विचारतो, रात्री कुठे गेले होते तुम्ही? कधी झोपलात? आम्ही वरती गेलो तेव्हा तुम्ही काउंटरवर नव्हतात. रिसेप्शन, साहेब, मी तर रिसेप्शनवरच होतो आणि तुम्ही कधी खाली आलात? केतन आणि अश्विनी दोघेही प्रश्नचिन्हात एकमेकांकडे बघतात.
आणि पुढे जातात. येऊन बसतात. गाडीत बसल्यावर अश्विनी परत ते फोटो बघत असते. तेव्हा तिला ते फोटो नॉर्मल दिसतात. त्या फोटोत काळी सावली तिच्या मागे नव्हती. अश्विनी ही गप्प बसते आणि दोघे देवळाच्या दिशेने निघतात. पुढे देवळात जाऊन आई माऊलीची ओटी भरतात आणि सगळं नॉर्मल होतं. आणि त्यांचा लाँग विकेंड ते एन्जॉय करतात त्याच हॉटेलमध्ये.